अर्जुनच्या हातात तो नवीन लिफाफा होता आणि त्यावर लिहिलेलं वाचल्यापासून त्याच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. उद्या संध्याकाळी सगळं संपेल. याचा अर्थ नेमका काय? रात्रीभर घरात कोणी नीट झोपलं नाही. सायली सतत त्या जुन्या डायरीची पानं वाचत होती. अनन्या शांत बसली होती. पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी आठवत असल्याचे भाव होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्जुनने निर्णय घेतला की जे काही होईल ते होईल, पण आता मागे फिरायचं नाही. दत्तात्रय देशमुख यांनी पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनने त्यांच्याकडे पाहून सांगितलं की इतकी वर्षे सगळे शांत राहिले, आता नाही. लिफाफ्यात दिलेल्या ठिकाणी ते तिघे पोहोचले. तिथे शहराबाहेर एक जुना बंगला होता, पण यावेळी दरवाजा उघडाच होता. आत गेल्यावर त्यांना घर रिकामं दिसलं. मात्र मध्ये एक मोठं घड्याळ चालू होतं. प्रत्येक सेकंदाचा आवाज खूप मोठा वाटत होता. टेबलावर एक नोट ठेवलेली होती. वेळ संपत चालली आहे. अर्जुनने नोट उचलली आणि अचानक मागचा दरवाजा बंद झाला. घरात मंद प्रकाश लागला. भिंतींवर जुने फोटो दिसू लागले. प्रत्येक फोटो खाली एक तारीख लिहिलेली होती. सायलीने लक्षात घेतलं की त्या सगळ्या तारखा त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना होत्या. अर्जुनला जाणवलं की कोणीतरी खूप आधीपासून सगळं पाहत होतं. ते पुढे गेले आणि एका खोलीत पोहोचले. त्या खोलीत जुने प्रोजेक्टर चालू झाला. स्क्रीनवर एक स्त्री दिसली. तिचा चेहरा स्पष्ट नव्हता. ती म्हणाली, "जर तुम्ही इथे आलात तर याचा अर्थ तुम्ही उत्तर शोधायला तयार आहात." व्हिडिओमध्ये अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी दाखवल्या गेल्या. काही गैरसमज, काही निर्णय आणि काही न बोललेले शब्द. अर्जुन शांतपणे पाहत राहिला. अचानक स्क्रीनवर एक फोटो आला आणि अनन्या जागेवर थबकली. तिने सांगितलं की तिला हा दिवस आठवतो. त्या दिवशी काहीतरी झालं होतं, पण तिच्या आठवणी अपूर्ण आहेत. सायलीने व्हिडिओ थांबवला. खाली एक लहान ड्रॉवर दिसला. त्यांनी तो उघडला. आत एक जुना टेप रेकॉर्डर होता. टेप सुरू केली. आवाज आला. जे दिसलं ते पूर्ण सत्य नव्हतं. त्यानंतर काही सेकंद शांतता आणि मग दुसरा आवाज. तो आवाज घरातल्या खूप जवळच्या व्यक्तीसारखा वाटत होता. अर्जुन स्तब्ध झाला. त्याने पुन्हा टेप मागे करून ऐकली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज आला. अर्जुन धावत वर गेला. वर एक खोली उघडी होती. खोलीत एक टेबल, एक दिवा आणि मध्ये ठेवलेला छोटा बॉक्स. बॉक्सवर लिहिलं होतं, "हे उघडल्यानंतर परत जाण्याचा मार्ग नाही." अर्जुनने बॉक्स उघडला. आत एक फोटो आणि एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं की काही लोकांनी सत्य लपवलं कारण त्यांना वाटलं वेळ सगळं ठीक करेल. पण वेळ गेली आणि अंतर वाढलं. अर्जुनने फोटो पाहिला. फोटोमध्ये सगळे होते आणि त्यात एक अशी व्यक्ती दिसत होती जिला त्यांनी कधी या कथेशी जोडून पाहिलंच नव्हतं. सायलीने फोटो हातात घेतला आणि अचानक तिला काही लक्षात आलं. तिने त्या फोटोच्या कोपऱ्यात लिहिलेली अक्षरं वाचली. आत एक पत्ता होता. अर्जुन लगेच खाली आला. ते तिघे त्या पत्त्यावर गेले. तिथे एक छोटंसं घर होतं. दार उघडलं आणि आत एक वृद्ध व्यक्ती बसलेली होती. त्यांनी त्यांना पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, "मी वाट पाहत होतो." अर्जुनने विचारलं, "तुम्ही कोण?" ते म्हणाले, "मी ती गोष्ट जाणतो जी सगळे विसरले." त्यांनी कपाटातून एक फाईल काढली. फाईलमध्ये अनेक जुनी कागदपत्र होती, पण शेवटी एक लिफाफा वेगळा ठेवलेला होता. त्यावर अर्जुनचं नाव होतं. अर्जुनने तो उघडला. आत फक्त एक ओळ होती, "सत्य जवळ आलं की भीती वाढते." त्या क्षणी घराबाहेर गाडीचा आवाज आला. सगळे बाहेर आले. गाडीचं दार उघडलं आणि बाहेर उतरलेली व्यक्ती पाहून अर्जुन पूर्णपणे थांबला. अनन्याने मागे पाऊल घेतलं. सायलीने हळू आवाजात विचारलं, "हे इथे कसे?" आणि ती व्यक्ती फक्त एवढंच म्हणाली. आता खरी कथा सुरू होती. त्या व्यक्तीला पाहताच अर्जुन काही क्षण काहीच बोलू शकला नाही. अनन्या पूर्ण शांत झाली.
सायलीला विश्वास बसत नव्हता, कारण जी व्यक्ती त्याच्या समोर उभी होती ती इतकी वर्ष त्यांच्या आयुष्यात होती. पण या रहस्यांनी तिचा संबंध असेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्या व्यक्तीने हळू आवाजात सांगितलं की इतकी वर्ष मी सत्य लपवलं, कारण मला वाटलं एक दिवस सगळं विसरलं जाईल. अर्जुनने विचारलं की मग आम्हाला इतकं फिरवलं का? उत्तर आलं की काही सत्य थेट सांगितलं तर नाती तुटतात. त्यांनी सगळ्यांना आत बसायला सांगितलं. घरात जुन्या फोटोंनी भरलेली एक खोली होती. भिंतीवर एक मोठं कुटुंबाचं चित्र होतं. त्या चित्रात काही चेहरे ओळखीचे होते आणि काही पूर्ण नवीन. त्या व्यक्तीने एक फोटो खाली काढला. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, ज्यांनी शांतता निवडली त्यांची शिक्षा म्हणजे अंतर. अर्जुनचा राग वाढत होता. सायली शांतपणे सगळं ऐकत होती. अनन्याला काही जुने दिवस आठवू लागले. त्या व्यक्तीने एक कपाट उघडलं. आत अनेक डायऱ्या होत्या. त्यांनी एक डायरी अर्जुनच्या हातात दिली. त्यात की प्रत्येक वर्षाची नोंद होती. कोण कधी दूर गेलं, कोण कधी परत आलं आणि कोणाला काय सांगितलं गेलं. अर्जुन पान उलटत राहिला. अचानक एका पानावर त्याचं स्वतःचं नाव पाहून तो थांबला. तिथे लिहिलं होतं की काही निर्णय त्याच्या माहितीशिवाय त्याच्यासाठी घेतले गेले होते. अर्जुनला धक्का बसला. त्याने विचारलं, "हे कोणी केलं?" उत्तर आलं की त्यावेळेला सगळ्यांना वाटलं ते योग्य आहे. अनन्याने डायरीत एक पत्ता पाहिला. त्यांनी तिथे जायचं ठरवलं. संध्याकाळ झाली होती. ते त्या पत्त्यावर पोहोचले. तिथे एक छोटं जुनं घर होतं. घर बंद होतं, पण खिडकी उघडी होती. आत गेल्यावर सगळीकडे धूळ आणि शांतता होती. एका टेबलावर एक काचेचा बॉक्स ठेवलेला होता. बॉक्समध्ये एक जुनी चेन आणि एक फोटो होता. फोटोमध्ये दोन लहान मुली आणि त्याच्यासोबत उभे असलेले काही मोठे लोक होते. पण फोटोचा एक भाग कापलेला होता. सायलीने फोटो प्रकाशात धरला आणि तिला मागे लिहिलेली ओळ दिसली. पूर्ण चित्र पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. अर्जुनने काचेचा बॉक्स उघडला. त्याखाली एक चावी होती. घरात शोध घेतल्यावर त्यांना जमिनीखाली एक लपवलेलं कपाट सापडलं. चावी फिरवली आणि कपाट उघडलं. आत एक व्हिडिओ रेकॉर्डर होता. त्यांनी तो सुरू केला. स्क्रीनवर एक व्यक्ती दिसली आणि म्हणाली, "जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ वेळ आली आहे." व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं की काही लोकांनी चुकीचे निर्णय घेतले नव्हते. त्यांनी फक्त चुकीच्या वेळी निर्णय घेतले. अर्जुन, सायली आणि अनन्या शांतपणे ऐकत राहिले. व्हिडिओ संपताना त्या व्यक्तीने एक ठिकाण सांगितलं आणि शेवटी एक वाक्य बोललं, "खरं उत्तर तिथे आहे जिथे कथा सुरू झाली होती." सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अर्जुनने लगेच गाडी काढली. रात्री ते त्या जागी पोहोचले. ती जागा पाहून सगळे थबकले, कारण ती जागा त्यांना आधीपासून माहिती होती. मुख्य दरवाजा हळूच उघडला. आत अंधार होता. मध्ये एक खुर्ची ठेवलेली होती आणि त्यावर एक लिफाफा. अर्जुनने लिफाफा उघडला. आत एकच ओळ होती. आज सत्य समोर येईल, पण त्याची किंमत सगळ्यांना द्यावी लागेल. तर कशी वाटली कथा, स्टोरी आणि कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू